नमस्कार, मी भूषण लिमये, आर्थिक सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट. आज मी तुमच्याशी फायनान्शियल पिरॅमिड या कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की पिरॅमिड स्ट्रक्चर ना खूप स्ट्राँग असतं. जो जास्त करून इजिप्तमध्ये तो एखादा पडला आहे किंवा त्याला क्रॅक्स डेव्हलप झाले. तसं आपण कधी ऐकलं नाही. याचं कारण मुख्यतः हे आहे, त्याचा बेस जो असतो ना, तो खूप स्ट्राँग असतो. याच धर्तीवरती तुमची जी इन्व्हेस्टमेंट करता, तुम्ही गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही गुंतवणूक सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही त्याचा बेस स्ट्राँग केला. तुमची पण इन्व्हेस्टमेंट जी करताय ना, ती कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कंडिशनमध्ये पण त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. पहिली जी स्टेप असते फायनान्शियल पिरॅमिडमध्ये, त्याच्यामध्ये तुमची जी इन्कम अर्निंग कॅपॅसिटी असते, जो माणूस कमवतोय ती आपण सिक्युअर करतो. हे सिक्युअर करण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. सिंपल भाषेमध्ये जर का एक्सप्लेन करायचं झालं, तर एखादा माणूस जर का 1,00,000 महिन्याला कमवतोय, तर ते 1,00,000 आपण सिक्युअर केले पाहिजे. म्हणजे त्या माणसाच्या ॲब्सेन्समध्ये पण 1,00,000 त्याच्या फॅमिलीला आले पाहिजे. हे लाईफ इन्शुरन्स शिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरी स्टेप असते इन्व्हेस्टमेंट पिरॅमिडमध्ये, की तुमचं जी इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही, ती मुद्दल तुमची सेफ असली पाहिजे. याला आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो, की तुमचं कॅपिटल सेफ असलं पाहिजे. तुमचं जे कॅपिटल आहे, जी मुद्दल आहे, ती ₹1 पण कमी होता कामा नये. आणि तिसरं, याचा वरचा जो पाया असतो, त्याला आपण म्हणतो, की जी इन्व्हेस्टमेंट होते, त्या इन्व्हेस्टमेंटमधनं तुमचं जे इन्फ्लेशन आहे, ते बीट झालं पाहिजे. याचा अर्थ असाच होतो, की जर का इन्फ्लेशन 6% आपली जी गुंतवणूक करतो, त्याच्यावर जो परतावा आहे, तो 6% च्या वरती यायला पाहिजे. तर आपण या स्टेप्सनी जर का गेलो, पहिला आपला इन्कम जो अर्निंग कॅपॅसिटी आहे ती सेव्ह केली पाहिजे, प्रोटेक्ट केली पाहिजे. दुसरं आपलं कॅपिटल प्रोटेक्ट केलं पाहिजे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये इन्फ्लेशन जे आहे ते बीट केलं पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही गेलात, तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट होईल, ती गुंतवणूक होईल, ती तुम्हाला सर्व प्रकारे फारच सुखदायी होऊ शकते. थँक